नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आपला महाबळेश्वरमधला दुसरा दिवस आहे आणि आपण आता चेकआउट करून निघालो आहे पूजा फार्म हाऊसमधून, पूजा फार्म स्टेमधून. तर आज आपण वेण्णा लेक आणि त्याच्यानंतर माप्रो गार्डन आणि अजून पाचगणीमधील जी डेस्टिनेशन्स आहेत तर ते आपण कवर करणार आहोत. तर त्या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा. चला 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 पटापट चला. तर आमची टीम मागे राहिलेली आणि बाकीचे सर्व सिनियर सिटीजन जाऊन आमच्या नावानं बॉम्ब मारतात. कारण आम्ही भरपूर लेट झालो. 11:30 झालेत. 10:30चा चेकआउट टाईम होतो, 10चं, पण फोटोशूटला वगैरे आमचं पूर्ण वेळ गेलो. चला अजित काकानू. तर आम्ही सामान वगैरे पूर्ण पॅक केला आणि आता महाबळेश्वरसाठी चला. सगळी मंडळी आता आपापल्या जागेवर बसलेत. चलो 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 अंदर चलो. अरे घेतलाय तर काय वेण्णा लेक. चला 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 चला. मोरया मोरया. अरे निघालो पण आपण. चला बरं चला 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 बसा 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 चला. काय आहे रे आयला. हे पुढे आणू नको एवढ्या आता. हे जरा चला तर टाकून दे बाहेर. काय आपला नाही मिळाला ना बाहेर फेकून द्यायचा सगळा खिडकीत ना. नंतर कोणतं शोधतो लो. आयला बाई मोठू पोतलो की जोडी सेमच आहे भेंडी. अरे आय ग एक नंबर. चला आम्ही आता निघालो. हा अरे आता कसं आहे बघ, मी बरोबर या सीटच्या अँगलला असेल. माप्रो गार्डनकडे गेलो. वेण्णा लेक स्किप केला कारण तिकडे भरपूर क्राऊड होता आणि आमका उशीर पण जरा झालो निघाक रूमवरसून. त्याच्यामुळे म्हटलं इकडे माप्रो गार्डनमध्ये येऊन शॉपिंग वगैरे करून मग पुढचं म्हटलं प्रवास करायचो. तर इकडे स्ट्रॉबेरी वगैरे असतात आणि आतमध्ये पूर्ण गार्डन आहे, तर आपण एक्सप्लोर करूया. तर आपण आता माप्रो गार्डनमध्ये गेलो. तर इकडे स्ट्रॉबेरी, त्याच्यानंतर कार असा आणि इकडे पण स्ट्रॉबेरी वगैरे. तर इकडे फोटो सेशन वगैरे करू शकतोस मस्त. या ठिकाणी सर्व फुलं वगैरे ठेवलेली असतात, फ्लॉवर पॉट्स, आणि कॅफेटेरिया पण असा. आणि या ठिकाणी पूर्ण त्यांचा रिटेल स्टोअर असा होलसेल. तर त्या ठिकाणी आपल्याला सर्व ते पल्प आणि त्याच्यानंतर पूर्ण सारे ऑप्शन्स, चॉकलेट्स वगैरे आणि सगळे मिळतात. तर तिकडे पण आपण जात आलो. तर पहिल्यांदा एक 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 भाग सगळं पूर्ण फिरूया. चला. वा चॉकलेट गार्डन. तर इकडे आपण गेलो. सगळे इकडे फ्लेवर ठेवलेले असतात. वाव अरे नाही हो कुठला फलेरो, मँगो, सॉलिड मँगो, कच्ची कैरी. ही कुठली काय माहिती काय आहेत ती. त्याच्यानंतर हे कुठले आहेत, टॅमरिंड, पल्पी फ्रूट, गुआवा, गवा सही वाटतात ना. हे पण सेम हो, इकडे सेम आहे सगळं. ह्यो एक वेगळा फ्लेवर जामून. हा टेस्टिंग केले नाही आहे. वॉटरमेलन असा, ग्रीन ॲपल, गुआवा आणि स्ट्रॉबेरी. चला भारी सही. ते बघ हवे तेवढे हे काढायचे उतरून. मासे बघायच्यात तुफानी एक नंबर. मस्त मासे सोडलेले या तलावामध्ये आणि छोटासा इकडे एक धबधबा असा, खूप भारी. वाव मस्त सुंदर. इकडे गार्डन असा, कमळ वगैरे आणि सगळी झेंडूची फुलं असतात. आणि इकडे पूर्ण हे असं ओपन स्पेस असतं आणि तिकडे तर मेन सगळं पूर्ण त्यांचे स्टॉल्स असतात. त्या ठिकाणी आपल्या सगळ्या वस्तू मिळतील. पण आपण आधी इकडे पूर्ण खाली जाऊन येऊया. होय ना, रेस्टॉरंट वगैरे या ठिकाणी असं खाली. हा रे मस्त मस्त वाटतं फिरायला. आत्तासा थोडासा ऊन येला, मगासपासून पूर्ण इकडे असा मळब होती, त्याच्यामुळे एकदम थोडासा बेकार वाटत होता. वा पूर्ण भरपूर प्रकारची इकडे कुंडी वगैरे असतात फुलं ठेवलेली. आणि या ठिकाणी रेस्टॉरंट मस्त. आपण डोंगराचं व्ह्यू वगैरे बघत रेस्टॉरंटमध्ये या ठिकाणी आपण
काय ते खाऊ वगैरे शकतो. मेन स्ट्रॉबेरी शेक इकडे खाली नाहीत नाही. होय, खूप मोठं असं इकडे पूर्ण रेस्टॉरंट असा. आणि इकडे माझ्या मते पहिल्यांदा सर्व काउंटरवरून इकडे कुपन वगैरे घेऊन मग ऑर्डरप्रमाणे आपले नंबर येतात. आमची माणसं आम्ही शोधतो इकडे नाहीत काय. खाली आपण रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, आता वरच्या गार्डनमध्ये गेलो. तर इकडून आता आतमध्येच आहे तिकडे. ओके, तर चला आपण आता डायरेक्ट शॉपिंगच्या इकडे जाऊया. त्या ठिकाणून आपल्या सर्व ते वस्तू गावतले. तर इकडे फोटोसाठी सेल्फी पॉईंट वगैरे भरपूर असतात. तर तिकडे आपण सेल्फी वगैरे काढू शकतो. चला इकडून चालू असतो काहीतरी घेऊ भेटता काय बघूया. तर इकडे सर्व स्ट्रॉबेरी क्रश वगैरे भरपूर सारे ऑप्शन्स असतात. चॉकलेटचे तर आपण चॉकलेटची पॅकेटा घेतलो. वा मस्त. इकडे ॲपल वगैरे सर्व जामून फ्लेवरने असतात. तुफानी वा. त्या ठिकाणी जॅम्स वगैरे देखील असतात. मस्तच स्पेशल ऑफर. मंडळी गावली बाबा फायनली. हे बघ हैसरच असतात ती सगळे. हे काय टेस्टिंगसाठी जे काय गावतात इकडे गावतात टेस्टिंग. काय बोलतो काय. हो तुफानी मस्त सगळ्या टेस्टिंगसाठी. हा वाव भारी. हां हे वाला बघूया आपण आता काहीतरी ट्राय करूया जरा. हे काय आम्ही तो का ग्रीन ॲपल फ्रूट शरबत. वाव सॉलिड. मॅडम हे ग्रीन ॲपल आपण टेस्ट करतोय. ग्रीन ॲपल ओके. केसर ग्रीन ॲपल आहे इकडे. तर आपण हे एक बघूया. या आपला काय मस्त ग्रीन ॲपल सॉलिड. अरे तुम्ही काय घेऊकत नाही नुसता फक्त असेच फिरतास. हां तू काय घेतला. वा फलेरो. तर आपण पपल्यासाठी वगैरे आणि हे सर्व एक चॉकलेटचं बंच घेतो पूर्ण. तर याची प्राईस 702 रुपये. वा. तर हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण फलेरोचे हे असतात पॅकेट्स. तर हे आपण एक घेऊया. त्या ठिकाणी चॉकलेट्स वगैरे देखील असतात. वा आल्मंड डेट. हे काजू आहेत भेंडी. प्राइस तर प्राइस नाही लिहिलेली. 180 रुपये. ओके कोटेड चॉकलेट कोटेड. वाव. तर आजची आपण ट्राय करू. नुसती सगळीकडे फुकट खातातच नुसती आहेत. हां मस्त ना. या घेऊ का चांगला. ही वाली होती का ती होती आल्मंड वाला. हा एक टाकूया आपण. हा एक माझ्या पॅकेट. हो हेंका आहेत ठेव कोणती भेंडी. होय होय काय बाबा. अरे मी फेकून देणार होते आतमध्ये बदाम. सकाळी नाश्ता नाही केलेला. हां म्हणजे खाताना हे 2 पॅकेट खालात आणि 1 पॅकेट घेतला. किती मंडळी असतात ती बघा. पानवाला ट्राय करूया. पान बघूया. आपण आता पानवाला ट्राय करतो. माझ्या आपण आतापर्यंत एवढे वस्तू घेतल्यात. अजून बघूया काय काय घ्यायचे. हे होय काकी हे वाले मिक्स चांगले असतात ना. सगळे फ्लेवर तेच म्हटलं. पपल्याकाने जेवण हो. इकडे एक मस्त पूर्ण आपण सगळे टेस्ट करून सगळे जे प्रोडक्ट्स असतात ते टेस्ट करून आपण सॅम्पल घेऊ शकतो. प्राईस वगैरे सगळं त्याच्यावर मेन्शन असा. तर असंच आमची पूर्ण ट्रॉली घेऊन फिरतातच सगळेजण. तर आता थोड्या वेळाने इकडून आम्ही निघू
आणि मग पुढे रेस्टॉरंटला जाऊ. कसा पण सेम फलेरोचा चॉकलेट हा. काय फरक नाही. कॅन्सल. चॉकलेट घेतली आहेत आपण. अरे हे बघा हे पण बॉटल्स असतात 180 रुपीज. त्याच्यामध्ये तुम्ही किती पण चॉकलेट वगैरे पूर्ण भरू शकता. तरी पूर्ण बॉटल आणि आतली पूर्ण चॉकलेट हे सर्व तुमका. वाव याने तर पूर्ण चेपून भरले नाही. ओके तर हे आपलं संपूर्ण सगळं सामान असा याचं अजून बिल करूचा. वाव भारी बिल झालेलं आहे ना. चला काकी आयशा मकाटाना अर्धा मॅप्रो गार्डनच पूर्ण सगळा खरेदी करता. मिनी मॅप्रो खोलणारा आणि ही विना आणि स्वरा दोघा जण ते दुकानावर बसलेले होय ना. आणि त्याच्यात ती अर्धी खातली. हो होय चल 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 बस झाला. हे बघ किती काय घेतात ती. सगळं आमची पूर्ण पिशवी भरलेली आहे. हे तू काय घेतला चिराग. काय नाही घेतला. अरे बापरे बघ सामान वाढलेलं आहे सगळं. तर आपण या 3 गोष्टी घेतल्यात. किती 895 893 ओके. बॅग 11 रुपये. बॅग हा एक बॅग द्या. 904 एक काम कर. एक काम नाही एक काम कर याच्यातच ऍड कर. तू माका पेड करून टाक. त्याच्यात ऍड कर. मग ते आता एकाच कार्डावर मारूया ना डायरेक्ट असा बोलतोय. दोघांच्या ते वेगवेगळ्या झेंगटा करण्यात बसण्यापेक्षा हे पण टाका याच्यात. तर इकडे स्टॅम्प करावं लागतं बिल. हां ओके थँक्यू. चलो तर आता आपण चाललो इकडे रेस्टॉरंटला. हे चला रेस्टॉरंटला ना. ते रेस्टॉरंटला सगळेजण थांबली आहेत. चला तर आपण आता चाललो रेस्टॉरंटला. तर आमच्या माणसाने खाली जागा तिकडे अडवून ठेवलेली आहे आणि आपण आता चाललो. तर आपण इलो आता रेस्टॉरंटमध्ये. मस्त खूप मोठा असा रेस्टॉरंट असा. आणि आता बघूया आपल्या इकडे हे काय ट्राय करूचा. स्ट्रॉबेरी हे बाई इकडेच बसलेली मंडळी आपली. हे काय एका जागा सर अडवल्याने काय. शशांक आणि मंदार खयत. हे शशांक आणि मंदार खयत. काउंटरवर आपण तिकडे आपली ऑर्डर बुक केल्यानंतर इकडे येऊन सगळं आता कलेक्ट करूचा लागतं. त्या ठिकाणी वेगवेगळे काउंटर असतात. तर आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम सांगितला तर आता इकडून घेऊया. 300 रुपये एक. अरे आपला इला चला 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 इकडे इकडे चला 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 चला. चल फोटो नाही व्हिडिओ आहे. चल हां अरे किती मंडळी इली आहेत ती बघा. चला 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 चला. पूर्ण टोटल आपण किती 10 सांगितले असं. 300 रुपये एक स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. चल विना तू का उचल त्याला ना. उचल नक्की ना. ओके दोन्ही तू खाणार. चला फोटो नाही व्हिडिओ 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 हे व्हिडिओ 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 चालू आहे. चला 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 चला. प्रत्येक टेबलवर इकडे हे सगळे आपण स्ट्रॉबेरीचे ठेवलेले असं. इकडे चौघात 2 यो हे तुमका 3 गावले तिकडे. ओके ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे त्या ठिकाणी एक असा दिलेला आणि इकडे एक असा ठेवलेला. 300 रुपये एक. विना प्रिया आणि भारवी यांच्यासाठी एक ठेवलेला इकडे हा. आणि माका एक सिंगल आणि प्रसाद आणि आपण हे. चल मी चमचो घेतो. वाव भारी या एक नंबर. नाही चला ट्राय करूया. येता वितळात तोपर्यंत. वाव सही. चम्मच नाही भेटला. भेटले सगळ्यांका चमचे गावलेत. खतरनाक ना. हे स्ट्रॉबेरी येतच नाही. ही डीप करूचा लागता असा या. त्या वरचा पडतला नाही तर काल पण हॉटेलचा पण चांगला होता. हा कुठल्या हॉटेल
हॉटेल मध्ये खाल्लेलं. इकडे जेवताना रात्री मग एक्सपिरियन्स बघू गेला ना तर आधी पहिल्यांदा जास्त कॉस्टली असा आणि ॲव्हरेज चवा. फक्त पहिला एक जो क्रीम आणा आता फक्त थोडासा सॉलिड लागता, पण ज्यावेळी तुम्ही या स्ट्रॉबेरी सोबत खातास ना एवढं असं का हे वाटत नाही. हो खाऊया, सगळ्यांनीच खाऊया ना. चला होय. ए काय चव वगैरे सॉलिड बनणार एक नंबर. हा स्ट्रॉबेरी आंबट आताच्या सीझनला स्ट्रॉबेरी नाही तेवढी आहे गावात. बाकी मस्त ना. होय मंदार चव कशी हा सॉलिड. हा आणि एकट्यानेच खालस ना तू, पैसे लय झालेत ना. ओके ओके ठीक आहे. होय कशी आहे चव वगैरे. छान मस्त ना. स्ट्रॉबेरी थोडीशी फक्त आंबट आहे. हां तुमचा रिव्ह्यू राहुला खाला आईस्क्रीम चांगला होता. ओके हां सर्दीमुळे इकडे सगळे आमचे एकदम आजारी पेशंट असत, त्यामुळे यांनी फक्त एकच घेतल्याने चवीसाठी. बाकी आम्ही मस्त इकडे ताव मारतो. काय आला आईस्क्रीम कसा होता. टेस्ट बघितली तर ठीक होती, म्हणजे असं ज्याप्रमाणे त्याची प्राइस आहे लाईक 300 रुपीज आम्ही पे केले, पण त्याच्या म्हणजे त्या प्राइसला एवढं नव्हतं, मॅच नाही झाला त्याचा टेस्ट. आणि ॲट सम पॉईंट असं होतं की ना स्ट्रॉबेरीज खूप जास्त होत्या आणि त्या पण आंबट होत्या, तर त्यामुळे हां आणि आईस्क्रीम पण त्याच्यात खूप कमी होतं, तर त्यामुळे आउट ऑफ 10 ओनली 3 स्टार. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगलं होतं. म्हणजे अगदी त्यांचं प्रेझेंटेशन आहे ना, प्रेझेंटेशन एकदम असं तुफानी होता की कोणाक पण वाटत की आम्ही हा आईस्क्रीम खावा म्हणून. पण ओव्हरऑल टेस्ट बघितली ना तर एवढा नाही वाटत नाही आवडवा. एक एन्जॉयसाठी ठीक आहे, पण पैसे पण जास्त आहेत. आणि आत्ता सध्या हे स्ट्रॉबेरीचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे आंबट स्ट्रॉबेरी मिळतात. जरा गोड स्ट्रॉबेरी असली असती तर अजून मजा आली असते, पण तरी पण आम्ही एन्जॉय केला. अजून काय हवा एन्जॉय करूसाठी तर येलो फिराक. तर आपण आता इकडे स्ट्रॉबेरी घेऊ किलो वाव. तर हे मीडियम साईज असतात आणि इकडे सर्व स्ट्रॉबेरीचे स्टॉल्स असतात. तर मीडियम स्टाईलचे असतात, तर बघूया ट्राय करूया. हां याचे पण तुकडे करा, एक एक नको सगळ्यांका. हां जर बघ सगळी नाही द्यायची. नॉर्मल पर्याय म्हणतात. काय प्राइस काय प्राइस. 100ला पाव आहे. किती घेणार तुम्ही, कमी करून देणार. 100ला पाव हो. किती घेणार आहे. 200 रुपये किलो होते खाली. 200 रुपये किलो होते कुठे खाली. व्हरायटी पण असतात तसे त्यातले पिली का. हो आता सॅम्पल दाखवले. तर आपण जवळपास 10 ते 12 बॉक्स घेतले टोटल. सगळे म्हणजे अर्धा किलोचे आणि पाव किलोचे बॉक्स पूर्ण घेतले. ते तुम्ही घेतलास ना बाकी. ते घेतलेल्यानी चला का गाडीकडे चला, घेतलेल्यानी गाडीकडे चला, गर्दी नको. प्रिया तू किती घेतलं. 4 बॉक्स. हे काय आहे ते चेरी बघूया जरा जरा. मी त्याला 1 मिनिट मी त्याला जरा 1 मिनिट. मलबेरी ओके. इथे नाही का मिळता काय ती लोणावळ्यात जाताना लागता ना खाली कर्जत. तर आपण आता या काउंटरवरून इकडे स्ट्रॉबेरी घेतले, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी. तर हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही स्ट्रॉबेरी घेऊ शकता. सर्व यांचे नंबर्स आहेत. हां तर फ्रेश एकदम स्ट्रॉबेरी. तर आपण एवढे बॉक्स घेतलेत हे असतात आणि बाकीचे सर्व अजून घेऊन गेलेत गाडीकडे. हॅरिसन फॉली पॉईंटला येईल आणि ह्यो आता आमच्या ट्रिपचं लास्ट पॉईंट असा. तर मस्त असं सूर्यास्त समोर बघूक मिळता आणि त्याच्यानंतर इकडे खाली गाव आणि समोर आता तिकडे ढोम धरण वाटतं. कदाचित ढोम धरण असा का. तर सगळे इकडे मस्तपैकी एन्जॉय करतात शांतपणे हे सगळं निसर्ग असा. तर त्याचा पूर्ण आनंद घेतात. आणि आता याच्यानंतर आम्ही डायरेक्ट मुंबईतच जात आलो, त्यामुळे या आता ट्रिपची आमची ह्यो शेवटचं पॉईंट. चला चलो बच्चा लोग लेट्स गो. चला
हॅरिसन फॉल एक असो आणि इकडून पण बघा मस्त व्ह्यू मिळतं. आणि इकडे हे असं एक पॉईंट आहे ना जिकडून आपल्या पूर्ण 360 डिग्री एरियाचं आपल्या व्ह्यू बघू मिळतात. तर तिकडे जाऊ खवा, तिकडनं सॉलिड, इकडनं फक्त आपल्या 2च बघू मिळतात. आणि ह्यो समोर पाचगणी महाबळेश्वरचा घाट खूप सुंदर, पसरणी घाट बोलतात. आणि कसे एकदम दरी बघा, खाली एक डोंगर पूर्ण दिसतात, शेती वगैरे असा, त्याच्यानंतर तिकडे छोटासा शहर असा आणि त्यामाकडं पुढे वाई वगैरे असताना सनसेट झालेलो असा. आणि आपण आता निघालो मुंबईकडे. तर मंडळी, महाबळेश्वर टूरचा यो व्हिडिओ इकडेच एंड करतो. भेटू पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.